उपस्थित सर्व मान्यवरांचे व या कार्यक्रमाला येऊन अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनील भैया पवार यांनी या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। आदरणीय व्यासपीठ सर्व मान्यवरांचे शिवजयंती या सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा। जगणारे ते माय होते जगविणारा तो महाराष्ट्र होता। जगणारे ते माय होते जगविणारा तो महाराष्ट्र होता। स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेकडे मायेने हात फिरवणारा राजा तो माझा जिजाऊचा शुभा होता। तो माझा जिजाऊचा शुभा होता। शिवरायांनी काय केलं? झोपले होते त्यांना जागे केलं, जागे होते त्यांना उभं केलं, उभं होतं त्यांना चालतं केलं, चालतं होतं त्यांना बोलतं केलं आणि बोलत्याच्या खांद्यावरती स्वराज्याचं निशाण करून आता सगळ्या जातीचं स्वराज्य निर्माण केलं। सर्वात जास्त संख्येत उपस्थित असणाऱ्या माझ्या आया आणि नेहमीसारखे सर्वात कमी संख्येत उपस्थित असणारे माझे बाप, त्याच्यामुळे आयांनी टाळ्या वाजवायला काही हरकत नाही। माझा इंचाची लिपस्टिक लावून जाण्यापेक्षा आता इंचाची चंद्रकोर लावा आणि आपले विचार चांगले ठेवा। स्वराज्याची जाणीव प्रत्येक तरुणाईला असावी। हे स्वराज्य असं तसं उभं राहिलं नाही। आपल्याकडे शिवजयंती साजरी केली जाते, डॉल्बी असतो, डीजे असतो आणि आपण एक स्त्री त्या स्त्रियाला मान वाटली पाहिजे की आपल्या तोंडात मावा खाऊन त्या नसती। शिवाजी महाराजांना एका मुलीशब्दही व्यसन नव्हता म्हणून मी म्हणतो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळत तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळत तरी काय? अहो अजून थांबा, घेण्यात आल्या बिगर राहणार नाही तुमची आहे, घेण्यात आल्या बिगर राहणार नाही तुमची आहे। अरे 19 फेब्रुवारीला माझा जन्म झाला, राजाचा जन्म झाला आणि त्या दिवशीला माझ्या राजाचा मृत्यू झाला। माझे राजे जगले किती? माझे राजे जगले अवघे 50 वर्ष, 50,000 लक्ष वर्षे स्वराज्याच्या कृषीमध्ये दान देऊन 60 ते 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपल्याला एक बंगला सुद्धा बांधता आला नाही। 60 ते 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपल्याला एक बंगलाही सुद्धा बांधता आला नाही। पण 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये 400 किल्ल्यांचं स्वराज्य माझ्या राजाने केलं आहे। त्या राजाचं नाव शिवाजी महाराज। मी आज तुमच्या पुढे नाही बोलू शकत नाही, मला वेळ दिला आहे ठीक, पण माझी काही गाथा मी तुमच्या पुढे म्हणतो। आपण शिवजयंती साजरी करतो, तिच्या व्याख्यान ऐकतो आणि शेजारच्या नाक्यावर बसतो आणि एखादी मुलगी भेटून चालली का आम्ही म्हणतो भक्ती आली आणि स्वतःला म्हणतो मावा शिवछत्रपती। अरे मावा कसा असावा? मावा असावा हर हर कुराण माझी सांगता, मावा असावा तानाजी महाराजांनी सांगता, त्यानं हात तुटला तरी राजांसाठी जन्मला आणि राजांसाठी मेला। अहो शिवजयंती कशासाठी साजरी करावी? अहो मी या माझ्या भाषणात नाव घेत नाही, कारण हा राजा इतका मोठा आहे, इतका बारका माणूस आहे, त्याच्या पुढं मी माझे त्याच्या पुढं नाव घेत नाही। माझं गाव कोळेगाव आहे
अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनील भैया पवार यांनी मी दुसऱ्यांदा त्यांचे आभार मानतो, कारण सहजासहजी कोण कार्यक्रमाला येत नाही, व्याज घालून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे अजून एकदा आभार. पण ग्रामस्थ औंढीने मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही त्यांचे हार्दिक आभार, हार्दिक आभार, हार्दिक आभार. आले किती गेले किती उडून गेले भराला, आले किती गेले किती उडून गेले भराला, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या राजांचा दराला, माझ्या शिवबांचा दराला. ज्योत पेटवण्यासाठी सवय धावी रात, चांदा पाहण्यासाठी आकाशात हवी रात. ज्योत पेटवण्यासाठी सवय धावी रात, चांदा पाहण्यासाठी आकाशात हवी रात. शिवजयंती हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी हवी औंढी ग्रामस्थांच्या औंढी पंचक्रोशीतील सर्व मान्यवरांची साथ. तुमच्या टाळ्याची दाद ही अशी तुमची जायदाद आहे, एवढं देवा ठेवा. मी तिथं टाळ्यांचा गजर घेऊन जाणार आहे आणि सर्व महिला मंडळ येथे आला, कारण 7:30 ते 8:30 महिलांना टीव्ही बघायला कार्यक्रम असतो आणि इतके चिकने चिकने चेहरे असताना यासारखे डबल चेहरे बघावे अन्याय का करावा असे मला वाटते. तिकडे पाठक मॅडम, उसगावकर मॅडम अशा खूप आहेत, पण तुम्ही